सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोडच्या संदर्भात शेतकरी जे आहेत ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि शेतकरी जे आहेत ते आता आपल्याला अन्नत्याग उपोषणाला जे आहेत ते बसल्याचं पाहायला मिळते। खरं तर हे संपूर्ण जे शेतकरी आहेत हे रिंग रोड बाधित शेतकरी जे आहेत ते आपल्याला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी अन्नत्याग उपोषण जे आहे ते या शेतकऱ्यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भाऊ, आपण स्वतः आजपासून अन्नत्याग उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे। या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शासनाशी चर्चा करतोय, शासनाकडे मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून अनेक आंदोलनं केले, अनेक आंदोलनं करून त्या ठिकाणी आम्ही निदर्शनं केले, पत्रव्यवहार केला, चर्चा केली, परंतु फक्त आश्वासनाच्या गाजरापलीकडे यांनी आम्हाला काही दिलं नाही। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे अत्यंत चुकीचं काम करताय, मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देतात, शेतकऱ्यांना चुकीची माहिती देतात, मीडियाला सांगतात की सगळे गावं आमचे पूर्ण झाले। मग हे कोण बसले ह्याच्यातला? तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा खाते उतारा विचारा, त्याचा गट नंबर विचारा। शेतकरी सोडून याच्यात दुसरा कोणी माणूस आंदोलनात बसलेला नाही। तरी हे जिल्हाधिकारी जर खोटं बोलत असतील त्यांचं तात्काळ या जिल्ह्यातून यांना हद्दपार करावं, त्या पवन दत्तासारख्या मुजोर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ज्या 5 मागण्या आहेत या संदर्भामध्ये शेतकरी शिष्टमंडळाशी चर्चा करून लेखी GR आदेश काढावेत, तरच हे आंदोलन संपेल। अन्यथा यांना 1 इंच जागा सुद्धा आम्ही देणार नाही। 1 इंच काय, यांनी डोक्याच्या केसा एवढी सुद्धा जागेचा विचार करायचा नाही या ठिकाणी। खरं तर आपण मागे आंदोलन जे आहे ते स्थगित केलं होतं, मात्र तरी देखील उपोषणाला बसण्याची वेळ आपल्यावर आली नाही। त्यांनी आश्वासन दिलं ना, मंत्री सामंतांनी आश्वासन दिलं, मंत्री गिरीश महाजनांनी आश्वासन दिलं, शिवेंद्रराजेंनी आश्वासन दिलं का तुमची शेतकऱ्यांची आम्ही बैठक घेतो, तुमच्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढतो। पण मार्ग न निघाल्यामुळं आज नाविलाज असतं आम्हाला या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन करायची वेळ आलेली आहे। याला जबाबदार फक्त नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि हे संबंधित मंत्री आहे मधले। नक्कीच आणखी काही शेतकरी आपल्यासोबत आहे। आपण जर बघितलं तर आता आपण अधिकाऱ्यांना देखील जबाबदार धरतायत आणि आपण यापूर्वी देखील आंदोलन केलं, आता पुन्हा एकदा अन्नत्याग उपोषणाची वेळ आपल्यावर आली। नक्कीच सर, या ठिकाणी आमचा प्रश्न हा अलाइनमेंट संदर्भात आहे। आम्ही वेळोवेळी गेल्या 4-5 महिन्यापासून सतत अलाइनमेंटसाठी भांडतोय। जी अलाइनमेंट सर्व जे बिल्डर लॉबी आहेत किंवा मोठमोठाले जे MICIDC मध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत यांनी स्लिपिंग पार्टनर घेऊन किंवा दुसऱ्यांच्या नावाने शेते घेऊन आज आमचे मातोरी, मुंगसारे, चांसी, जलालपूर या शिवारामध्ये ही अलाइनमेंट टाकलेली आहे। तुम्ही इथली गेल्या 3 वर्षामध्ये इथल्या ज्या खरेद्या झालेल्या सखोल खरेद्यांची चौकशी करा आणि मग यांच्या लक्षात येईल का इथं काय झोल झालेला आहे, ही अलाइनमेंट हेतुपुरस्कर आमच्या घरादारांवर टाकलेली। इथला तुम्ही प्रॉपर सर्वे करा। तुम्ही कोर्टात सादर केलेल्या अलाइनमेंटमध्ये 1 घर आणि 2 विहिरी दाखवताय, पण आज तुम्ही या अलाइनमेंटमध्ये प्रत्यक्षात जेवढेच पाहणी केली तर 46 घरं, 35 विहिरी, 29 बोरवेल, मातूरची स्मशानभूमी आणि समांतर रोड चाललाय ना। पहिला बी हायवे आहे ना, हा हायवे अगदी 500 फुटावरच समांतर असा रोड इथं या ठिकाणी तयार केलेला आहे। इथं फक्त आणि फक्त आमदार, खासदार, त्याचप्रमाणे मंत्री महोदयांचे दबाव, या अधिकाऱ्यांचे दबाव टाकून या ठिकाणी हा रस्ता चाललेला आहे। आपला काय इशारा आहे? आमचा हाच इशारा आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून GR काढती नाही तोपर्यंत आम्ही काही आमचं आमरण उपोषण सोडणार नाही आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करती नाही आणि जोपर्यंत जे पवन दत्ता अधिकारी आहे त्यांचं निलंबन आणि इथले जे आयुष प्रसाद जिल्हाधिकारी आहे यांची बदली करती नाही तोपर्यंत इथला एकही शेतकरी यांना शेती पण देणार नाही आणि इथलं आमरण उपोषण सुटणार नाही। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं जे आहे ते आपल्याला आता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण जे आहे ते सुरू झालेलं आहे। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही, संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा सध्या आपल्याला या संपूर्ण रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।